नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुरसुंगी या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी काटे रिंगवणे उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित करण्यात आलं आहे. दिनांक 26 मार्च रोजी एक आदत एक बैल मैदान फुरसुंगीच्या फाटीवरती संपन्न होते. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी आहे आणि यावेळेस या मैदानाचं वैशिष्ट्य काय असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी विशाल नाना विठ्ठल हरपळे, ग्रामस्थ फुरसुंगी. बरं दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं यावर्षी तयारी करण्यात आली? खरं तर दरवर्षी सालाबादप्रमाणे श्री शंभू महादेव उत्सव या ठिकाणी फुरसुंगी ग्रामस्थांच्या आणि नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या पद्धतीने भरवला जातो. यामध्ये खरं तर फुरसुंगी गावचा उल्लेख प्रथमतः ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातली 2 नंबरची ग्रामपंचायत असा होता. नंतर पुणे महापालिकेत समावेश झाला. त्यानंतर फुरसुंगी गावाचा आखाडा हा महाराष्ट्रभर मोठा नामवंत आहे. त्याच्यानंतर फुरसुंगीची आत्ता आमची एक नगर परिषद झाली, ही देशातली सर्वात श्रीमंत नगर परिषद आहे. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत भरून या बैलगाडा शर्यतीचं नाव हे भारतामध्ये किंवा परदेशामध्ये कसं गाजलं जाईल याच्यासाठी आमचे सर्व ग्रामस्थ आणि आमचे युवक सहकारी मित्र या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. हा सगळा प्रयत्न करत असताना फुरसुंगी गावातील पडतरेमाळा गैनीनाथ मंदिर या भागामध्ये बैलगाडा शर्यत ही उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने भरवली जाते. ही बैलगाडा शर्यत भरवत असताना फुरसुंगी गावचा नामोल्लेख भारतामध्ये कसा होईल यासाठी आमचं गाव आता मोठ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. सर्व बैलगाडा मालक आणि शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या बैलगाडा शर्यतीसाठी आपण यावं, सहभाग घ्यावा आणि आमच्या फुरसुंगीचा नावलौकिक वाढावा. यासाठी मी पाहिलं की आमचे सर्व युवक सहकारी मित्र गेल्या अनेक वर्षापासून या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करत आहेत. या चालू वर्षामध्ये 1 महिन्यापासून मी त्या ठिकाणी जाऊन पाहतोय की आमचे सर्व युवक सहकारी मित्र उन्हातानामध्ये त्या फुरसुंगीच्या पडतरीमाळा भागामध्ये बैलगाड्या शर्यतीचं जे काय मैदान या ठिकाणी एक तयार करत असतात त्याच्यामध्ये मोठमोठ्या पद्धतीचे एक आठ्या तयार करणे, त्याच्यामध्ये पाणी मारणे, नांगरट करणे, बैलगाडा मालकांना किंवा त्या बैलांना इजा कशी होणार याची काळजी घेणे, मोठ्या पद्धतीचं तिथं एक बसायची व्यवस्था करणे, पाण्याची व्यवस्था करणे, त्याच्यानंतर प्रत्येक नागरिकांना जागेवर बसून बैलगाडा शर्यत कशी दिसेल त्यासाठी मोठ्या पद्धतीचं आयोजन नियोजन या आमच्या नागरिकांना केलं जातं. हे सगळं नियोजन करत असताना आमच्या त्या भागामध्ये फुरसुंगीमध्ये जे काही आमची कल्पतरू लँड डेव्हलपर कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून मोठं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये दरवर्षी ती कंपनी आम्हाला या बैलगाडा शर्यतीसाठी सहकार्य करत असते. त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी चांगलं मोकळं मैदान या ठिकाणी त्यांचं मिळतं आणि त्या मैदानामध्ये हे सर्व कार्य करत असताना आमचं या बैलगाडा मालकांना एक विनंती आहे की आपण जास्त संख्येने सहभाग घ्यावा आणि युवक सहकारी मित्रांना विनंती आहे की अशाच पद्धतीचं बैलगाडा शर्यत ही दरवर्षी सालाबादप्रमाणे अखंडित सेवा सुरू राहिली पाहिजे आणि आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या उपजीविका असलेल्या बैलांना या ठिकाणी एक मोठ्या पद्धतीचं स्थान या भारतामध्ये निर्माण करून दिलं पाहिजे. धन्यवाद. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय. मी गणेश बाळासो कामटे, फुरसुंगी उरुळी देवाची नगरसेवक. बरं दादा, काय सांगाल, दिनांक 26 मार्च रोजी फुरसुंगी गावामध्ये भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलं. कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? गेल्या 8-10 वर्षापासून आमचे माजी उपसरपंच संदीप काका हरपळे गाडा मालक, त्याचप्रमाणे आकाश डवळे, अक्षय कामटे हे आणि त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी हे बैलगाडा शर्यतीनिमित्त गेले 1 महिनाभर साधारणतः मैदानाचं आयोजन करत असतात. त्या ह्याच्यामध्ये त्या बारी ओढणं, त्याचप्रमाणे थोर देणगीदारांकडून बक्षीस ज्याचे त्याला ठरवून देणं, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम म्हणजे विविध पद्धतीने त्यांचं काम चालू असतं. फरतडेमाळा या ठिकाणी ह्या बैलगाडा शर्यतीचं उरुसाच्या 3ऱ्या दिवशी म्हणजेच 24, 25, 26 तारखेला बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व गाडा मालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सहभागी व्हावं, ही विनंती. धन्यवाद. नमस्कार. फुरसुंगीचे ग्रामदैवत श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त येत्या 26 तारखेला ज्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे, या आयोजन समस्त फुरसुंगी ग्रामस्थ आणि नियोजन समिती, ह्याच्यामध्ये नियोजन समितीमध्ये आकाश जे असतील, अक्षय कामटे असतील, संदीप काका असतील, असे अनेक युवक या निवड समितीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करत असतात.
ही खरं तर शर्यत ही शंभू महादेव उत्सवानिमित्त आयोजित केलेली असते. 2 दिवस शंभू महादेव उत्सव चालतो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे येत्या रामनवमीला हा आपला बैलगाड्या शर्यतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. खरं तर या बैलगाड्याच्या शर्यतीला फुरसुंग गावामध्ये 6-7 वर्ष झालं सुरुवात झाली, पण आत्ता त्या बैलगाडीचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. विविध बक्षिसाचा वर्षाव 1 ते 7 क्रमांकापर्यंत बक्षिसं बैलगाड्या शर्यतीवाल्या मालकांना मिळतात आणि असेच फुरसुंगी गावातील ग्रामस्थ आणि देणगीदार या बैलगाडी शर्यतीला खूप मोठ्या प्रमाणात मदतसुद्धा करतात. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व बैलगाडी प्रेमींना आणि बैलगाडी मालकांना आव्हान करतो, येत्या 26 तारखेला फुरसुंगी शंभू महादेव उत्सवानिमित्त रामनवमीच्या दिवशी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि या फुरसुंगीमधील आपण या बैलगाड्या शर्यतीसाठी सहभागी व्हावे अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्रीराम. नमस्ते, आपलं नाव परिचय द्या. मी निलेश उत्तम पवार, फुरसुंगी ग्रामस्थ. खरं तर फुरसुंग गावचा उत्सव एक आगळा वेगळा उत्सव कुस्त्यांसाठी फेमस होता, पण आमच्या गावातील काही युवकांनी येऊन जी बैलगाडा शर्यत एक 5-6 वर्ष चालू केली, याच्यामुळं जे आमचा नावलौकिक फुरसुंग गावाचा वाढतोय याच्यात तर पडत जाणार आहे. याचं कारण असं की जसजसं वर्ष वाढेल तसतसं बक्षिसांचा वर्ष वाढतोय आणि आमच्या गावातील हे जे युवक आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने आकाश ढवळे असतील, साईचंद असतील, संदीप काका हरपळे असतील आणि अक्षय कामटे असतील, सागर पवार असतील आणि असे बरेच युवक जे मेहनत घेतात, त्याच्यामुळे जे आमच्या गावाचं नाव होतं आहे याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे. मी सर्व बैलगाडा मालकांना एक विनंती करतो की फुरसुंगीचा जो नावलौकिक आहे त्याच्यामध्ये जसं कुस्ती क्षेत्र आमच्या गावाचं गाजलं, तसंच बैलगाडा क्षेत्रात एक दिवस भयंकर मोठ्या प्रमाणात मोठ्या बक्षिसांचा वर्ष होऊन हे आमचं बैलगाडा शर्यतीचं जे क्षेत्र आहे, म्हणजे जो आमच्या उत्सवानिमित्त जेवढं बैलगाडा मालक इथं येणार आहे त्यांचं नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात होण्याची चिन्ह आहेत. आमचं फुरसुंग गावाचं कायम वैभव हे मोठं आहे आणि त्याचं नावलौकिकही मोठं आहे. त्याप्रमाणे सर्वांना मी विनंती करतो की आपण भरभरून या बैलगाडा शर्यतीला प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत फुरसुंगी गावचे ग्रामस्थ आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक आकाश भाऊ ढवळेत. आकाश भाऊ नमस्ते. नमस्ते. आकाश भाऊ, यावर्षी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि किती तारखेला मैदान संपन्न होते? आपलं 26/3/2026ला मैदान आहे, एक आदत एक बैल. तर ह्या वर्षी काय बक्षिसाची रचना कशी असणार आहे? प्रथम 1 ते 7 सांगा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,01,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 71,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 41,000 रुपये, पंचम क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये, 6व्या क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये. बरं, आणि या बक्षिसांव्यतिरिक्त सन्मान चिन्ह ढाल काय दिली जाणार आहे? हो, प्रत्येकाला डाल दिली जाणार आहे. प्रत्येकी एक डाल दिली जाणार आहे. बरं, आणि त्याचबरोबर हे जे मेन बक्षीस आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बक्षीस आहे? आपल्या गावात मेगा फायनलचा उगम झाला आहे, तर आपण मेगा फायनलसुद्धा ठेवली आहे. जी गटाला 2 नंबरला उतरणारी गाडी आहे त्यांचासुद्धा सेमी होणार आणि फायनल होणार. त्यांची बक्षीस रचना कशी असणार? प्रथम क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस 15,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये, पंचम क्रमांकाचं बक्षीस 8,000 रुपये, 6व्या क्रमांकाचं बक्षीस 7,000 आहे आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस 5,000 रुपये. बरं, आणि त्यांना ढाल सन्मान चिन्ह काय असणार? डाल आहे, त्यांना बी डालच आहे. बरं, आता त्यानंतर अजून एक वाढ करण्यात आली, ती म्हणजे मेन सेमी फायनलमध्ये 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला सुद्धा बक्षीस आहे. तर किती रुपये बक्षीस असणार आहे क्वार्टरला? क्वार्टरला प्रत्येकी सरासरी मेनच्या 3,000 रुपये प्रत्येकी सरासरी क्वार्टर हे होणाऱ्यांना भेटणार. त्याचबरोबर आता एकूण सेमी फायनल किती होणार? एकूण 14 सेमी फायनल होणार. मेनचे 7 आणि फायनल त्याचा मेनचे 7 सेमी आणि त्याचा फायनल, बरोबर. त्यानंतर जे तुम्ही गटाला 2 नंबरला उतरणार आहे त्यांची मेगा सेमी 7 होणार आणि त्यांचा एक फायनल होणार. बरं, तर आता प्रवेश फी किती दादा? 1,000 रुपये प्रवेश फी. बरं, नोंद चालू झाली? नोंद आजपासून चालू झाली. बरं, आणि लॉट कधी काढले जातील?
लॉट 25 तारखेला संध्याकाळी काढली जाते. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार नियमाटीनुसारच होणार. ही तुम्ही बक्षीस रचना अतिशय सुंदर सांगितली. एवढी सगळी बक्षीस रचना ठेवण्यामागचा उद्देश सर्वसाधारण गरीब बैलगाडा मालकांना की चांगली बक्षिसाची रक्कम भेटावी ह्याच्यासाठी आपण ते मैदान एवढ्या रकमेचं हे केलेलं आहे. बरं, अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बक्षीस असणार आहेत का? आपण आपल्या तिथं लकी ड्रॉ केलाय. पहिली म्हैस ठेवली होती, पण ती म्हैस आम्ही जरा आमच्या लकी ड्रॉचं स्वरूप सांगा पहिल्यांदा. लकी ड्रॉचं स्वरूप असं आहे की प्रथम फायनलला गेलेल्या 7 ज्या बैलगाड्या मालक आहे त्यांच्या 7 जणांच्या नावाच्या चिठ्ठ्या डब्यात टाकल्या जाणार. त्याच्यातल्या 3 चिठ्ठ्या उचलणार. बरं, आणि आता पहिलं जे जाहीर केलं तर बक्षीस, त्यात काय बदल केला? विषय असा होता की आमचे गाववाले असे म्हणले की तुम्ही म्हैस ठेवणार, म्हैस बैलवाली काय करणार की एखाद्याला विकणार, कोणाला तरी देणार. त्याच्यापेक्षा तुम्ही सरळ म्हैस देण्यापेक्षा 3 चांगले जातीवंत अशी पळणारी अशी खोंड दिली तर ते उद्या भविष्यात कुठल्या मैदानात पळाली तर ती गाडा मालक अशी तरी म्हणतात की फुरसिंगी गावावाल्यांनी ती आम्हाला बक्षिसाच्या ह्याच्यात दिलं होतं. तर त्याच्यामुळे ते आमच्या गावाचं कुठंतरी नाव होईल. बघा मित्रांनो, ह्यावेळेस मस रद्द करून 3 खोंड देण्यात येणार आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून 1 ते 7 क्रमांकावर राहणार आहेत. त्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यातल्या 3 चिठ्ठ्या उचलल्या जाणार आहेत. त्यामुळं बैलगाडी मालकांनी या ठिकाणी नशीब आजमायला यायचं आहे. तर खोंड कशी, जात कशी त्यांची आणि किती वय असणार आहे? खोंड आदतच असणार आहे. बरं, आणि चांगल्या पाऱ्याचीच खोंड बघूनच आपण गाडी येते त्या गाडीतलीच खोंड घेणार आहे की आम्ही 2-3 पारखी चांगली लोक घेऊन जाऊन खोंड आणणार आहे. म्हणजे आता ती झाल्यातच जमा आहे, आज दाखवण्यातच येणार होती, पण रात्री त्यांची गाडी अजून ह्याच्यामध्ये कर्नाटक बाउंड्रीवरती आहे. तर ती आज संध्याकाळी गाडी येणार आहे. उद्या आम्ही ताब्यात उद्या परवा आम्ही परत एक त्याची छोटीशी बाईट टाकू. बघा मित्रांनो, सर्वसामान्य बैलगाडी मालकांना या मैदानामध्ये आपलं नशीब आजमावता येणार आहे. फायनलला नाही राहिले तर मेगाला राहू शकतात, मेगाला नाही राहिले तरी तुम्हाला क्वार्टर फायनल सुद्धा, म्हणजे बक्षीसच बक्षीस आहेत. पहिल्या 1-2 मध्ये उतरणाऱ्या तुम्हाला म्हणजे गटापासूनच तुम्हाला तुमचं नशीब आजमायला 2 संधी, बरोबर आहे, 2 वेळा संधी मिळणार आहे. अतिशय सुंदर असं मैदान दरवर्षी फुरसुंगी गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं, समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलं जातं. तर आकाश भाऊ, काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना? आपली लवकरात लवकर नोंद करावी हीच आमच्या फुरसिंगी ग्रामस्थांच्या वतीने विनंती राहील. जास्तीत जास्त संख्येने बैलगाडा मालकांनी फुरसिंगी गावच्या बैलगाडी शर्यतीत सहभागी व्हावं. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदासप्पा गाठे. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर, प्रवीण गाठे आणि कुंटे सर. बरं, आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर? STC लाईव्ह. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आणि ग्रामस्थ फुरसुंगी अक्षय भाऊ कामटे. दादा नमस्ते. नमस्ते दादा, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे आता सध्याच्या घडीला? मैदानाची जवळजवळ 70-80% तयारी झालेली आहे. बरं, आता एक रोलर फिरवायचं राहिलंय. पाणी मारून रोलिंग कधी होईल साधारणतः? आता शेवट आदल्या दिवशीच आम्ही एक रोलर फिरून ओके करणार मैदान. त्याचे फोटो पाहायला मिळतील? हो, लगेच. बरं, मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदान कटनाच आहे, कटनाच आहे आणि फाटी ह्याची उराटीची, नॉर्मल उराटी. बरं, नॉर्मल. त्याचबरोबर एकूण मैदानामध्ये फाट्या किती आहेत? एकूण मैदानामध्ये 9 फाटे आहेत. फाटीच्या आतातमधलं अंतर किती? 14 फूट. तुम्ही आदतचं मैदान घेताय त्याच्यामुळे पल्ला किती ठेवणार आहे? पल्ला सरस 800 पेक्षा जास्त असेल. 800 पेक्षा प्लस असेल? हा, प्लस असेल. परफेक्ट टेपने मोजलेलं असेल. मित्रांनो, ही फाटी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. फुरसुंगी गावातली फाटी किती अंतर आहे वगैरे सगळं. तर खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात. निकाल रेषेत समोर पाहिलं थांबण्यासाठी किती जागा आहे? ठीक आहे, 500-600 फूट आहे. 500-600 फूट आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय? काहीच नाही. त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडथळीत हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. या मैदानामध्ये नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, विजा होणार नाही, ह्याची सगळी खबरदारी घेतली जाईल का? घेतलंय. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? दोन्ही बाजूनी 600 फूट बॅरिकेड आहे. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी म्हणजे 26 मार्च रोजी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर किती आहेत? 2 केलेत. बरं मित्रांनो, या गावाचं वैशिष्ट्य दरवेळेस एकदम असं आरोचं पाणी पिण्यासाठी उपलब्ध केलं जातं. दरवर्षी हे गाव प्रेक्षक असेल, बैलगाडी मालक असेल आणि बैलांची काळजी घेतं. अतिशय सुंदर असं मैदान दरवर्षी या ठिकाणी आयोजित केलं जातं. सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे. त्याचबरोबर
हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल का? नियमानुसारच होईल. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवयव समोर दिसेल तेच. बरं, गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, बात केली जाईल. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? गटाला चाल दिली जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? जो दोघांचं संगनमत केलं जाईल. संगनमत नाही झालं तर मग चिठ्ठी लागून त्यांना किती कालावधी असेल संगनमत करण्यासाठी? 5 मिनिटाचा. बरं, त्याचप्रमाणे जर एखाद्या फायनलवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? नाही, गाडी बाद केली जाईल. दादा, त्याचबरोबर आदतचं मैदान तुम्ही घेताय त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल? संघटनेकडे. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? दिवसाचा आहे. दिवसाचा आहे. आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल दादा? पुरावा घेऊन यावा लागेल. दर आणि मग बरं का, आणि तो जर पुरावा सिद्ध झाला तर गाडी बाद केली बाद जाईल. केली जाईल. त्याचबरोबर तुम्ही आदतचं मैदान घेताय त्यामुळे मोठ्या संख्येने आदत या मैदानात उपस्थित असणार आहे. आदतच्या दाताच्या संदर्भात जर कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशी नियमावली असणार आहे? त्यांचे दात चेक केले जातील. बरं, ते कोण चेक करणार आहे तुमचं? आमचा नंबर टेकर चेक करेन. बरं, आणि तरी ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीचं नियमावली असणार आहे? दातांच्या संदर्भात काय ऑब्जेक्शन असेल हां. तर इथं आमच्या पंचांपाशी येणे आणि मग पुढचा निर्णय घेणे. बरं, तर त्याचबरोबर दादा इतर कुठलं ऑब्जेक्शन असेल तर किती कालावधी असणार आहे त्याला? जेवढे गट खाली तेवढं तेवढाच तेवढंच वेळ असणार आहे. बरं, तेवढंच. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? हो, दिला जाईल. बरं, एखाद्या बैलाचा समजा दात पडायला आला किंवा काय असेल तर त्या बैलगाडी मालकाला काय असणारी सूचना पहिल्यांदा मैदानात आल्यानंतर सकाळी? हा, त्यांनी पहिल्यांदा येऊन इथं दात चेक करायचा हां. आणि दाखवायचा. हां. आणि जर काय असेल तसं आधीच सांगायचं आम्हाला. अगोदरच सांगायचं. हां. बरं, त्यानंतरच मग पळवायची. प्रोसेस करायची. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? या मैदानाच्या निमित्ताने मी सर्वांना आमंत्रित करतो की सर्वांनी वेळेत या मैदानासाठी आवर्जून उपस्थित राहावे आणि या बैलगाडी शर्यतीचा आनंद घ्यावा. बरं, त्याचबरोबर या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? 90% झालेली. बरं, परवानगी कधी पाहायला मिळेल दादा? उद्या नाही तर परवा मिळेल. चालते, धन्यवाद दादा. हो.